त्यामुळे ते तुटलं हेच योग्य झालं. ऐक, काय म्हणाली? नाही बरंच काही बोलली. मी ऐकत होतो पण काही कळलं नाही. मेसेज वरून झापलं मला. तुला कळलं आता तरी? प्लीज मी हात जोडतो, घरी ये ब्रेकअपचं प्लीज सांगू नकोस. मी माझ्या पद्धतीने करतो हँडल. कळलं का? काय आदिल, तुम्ही अरे त्याचं काय झालं? मला कदाचित कल्पना असेलच. ऋतुजाचा अचानक साखरपुडा ठरला ना, तर मी असं उद्विग्नावस्थेत गेलो होतो तेव्हा तिने मला आधाराचा हात दिला आणि सांत्वनाची मिठी देखील मारली. तर तीच ही मिठी आता तुम्ही पाहिली. नाही पण अशा आड जागेत कशाला? आड 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 जागा नव्हे, उलट अशी कम्फर्टेबल जागा वाटली जिथे पटकन विसावा करावा किंवा असे सांत्वन करावं एकमेकांचा. अशी जागा सापडली म्हणून इथे थांबलो बस. शक्यतो ग्रुपला कळेल अशी वाच्यता करू नका. नाही, एखाद्याचा गैरसमज होऊ शकतो. बाकी ऋतूचा खास करून आता काही त्याचा उपयोग नाही म्हणा. बायचान्स तुम्हाला काही वेगळं वाटत असेल तर आमचं कुठलंही असं विचित्र हेतू यात नाही. केवळ एक सांत्वन आणि सांत्वनाची एक मिठी बस. हो ना ऐश्वर्या? सगळे शांत झाले. कोणाच ठाऊक. हॅलो, माई खूप कपडे घेतलेत. म्हणजे बघा, हा एक आहे, हा एक आहे आणि हे कॉम्बिनेशन मस्त आहे ना. थँक्यू. आणि आणि हा 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 पण एक आहे आणि अजून एक आहे ना, ब्लॅक कलरचा पण आहे. एकदम असं लांब छान आहे, पण तो धुवायला टाकलाय ना त्याच्यामुळे नाही आणला. आणि ऍक्सेसरीज आणि मेकअपचं पण सामान आहे, पण म्हणलं आता फक्त एकदम कपडे चालू आहेत. अगं ते सगळं राहू दे ग, पण तू मस्त दिसतीयस. हा टॉप छान आहे. खरंच का? म्हणजे थँक्यू. म्हणजे मी पण असं आरशात बघितलं स्वतःला तेव्हा असं वाटलं मला की असं हा म्हणजे आपण पण असं थोडे थोडे चांगले दिसतोय. पण पण मी खरं सांगू का, हा जो कॉन्फिडन्स आहे ना, मला फक्त आणि फक्त आकृतीताईंमुळे आलाय. म्हणजे ना सगळी चॉईस एकदम भारी आहे. म्हणजे एकदम एकदम एक नंबर. तुलाही रोकड्याची सवय लागली हा, एकदम भारी म्हणण्याची. माई एवढंच कशाला, आता ते स्पेअर पार्ट्स आणि काय सर्व्हिसिंग असं पण बोलायला लागेल. अगं नाही तर माई मी काय म्हणते माहिती का, मी आता एकदम ऑर्डर घ्यायला चालू करते. म्हणजे कुठं शिर्डीला का, म्हणजे किती लोक आहेत, फॅमिली आहे की फ्रेंड्स आहे, असं ड्रायव्हर द्यायला कसं एकदम बरं पडतं. म्हणजे फॅमिली असेल तर एकदम स्टेडी ड्रायव्हर आणि फ्रेंड्स असतील तर एकदम फास्ट आणि फ्युरियस. एकदम एक नंबर. वा. ए ऐक ना बबली, मी काय म्हणते, त्या आकृतीने जे कपडे घेतले ना जरा ओके ओके वाटतात है ना माई. म्हणजे असे जरा डल कलर्स आहेत ना, तेच ते सगळं नेहमीच वाटत नाही. हे बरं आहे, पण ऐक हे बघ, हे माझे कपडे आहेत, हे तू नक्की ट्राय कर.
आणि तसंही मी आता संसाराचा त्याग केलाय, सो मला ह्या कुठल्याच कपड्यांची काहीच गरज नाही. म्हणजे रंगीबिरंगी दुनियेत मिरवायची मला काही गरजच नाही ना. त्यामुळे तू हे नक्की ट्राय करून बघ. आणि माझी चॉईस खूप चांगली आहे, त्यामुळे तुला हे सगळे कपडे नक्की आवडतील. नाही मैत्री ताई नको. अगं काय काय टॉप्स तर मी नुसते घेतलेत, एकदा पण घातलेले नाहीत. ट्राय तर करून बघ. हे बघ किती छान छान. हे बघ हा जो आहे ना हा खूप स्पेशल आहे. बघू एक मिनिट. केवढा मस्त दिसतोय है ना माई, केवढा मस्त दिसतोय तुझ्यावर. छान दिसतोय हा कलर. हा आहे ना, हा मी आमच्या फर्स्ट अॅनिव्हर्सरीला घातला होता माझ्या आणि सौमित्राच्या. नंतर काय त्याचा उपयोगच नाही ना आता. थोडासा रिव्हिलिंग आहे पण आय गेस तुला छान दिसेल. हा एक मिनिट. हा इथे हा हे बघ हा जो आहे ना हा मी FC रोडला भेटलो होतो तेव्हा घातला होता. बघू बघ किती छान दिसतोय. तू आत्ता हे जे घातलंस ना त्याच्यापेक्षा 100 पटींनी, मी तर म्हणते 1000 पटींनी चांगला दिसतोय. हा तू नक्की ट्राय कर. हे घे, हा पण घे. मला ह्याच्यातनं काय आठवलं माहितीये, आम्ही जेव्हा FC रोडला भेटलो होतो ना तेव्हा तिकडे खूप गर्दी होती आणि आम्ही भेटलो पण सौमित्रांनी मला मिठीच मारली नाही. तर मी त्याला म्हणलं की अरे आपण भेटलो आणि तू मला मिठी का नाही मारलीस. तर तो मला काय म्हणला माहितीये, तो मला म्हणाला की तुला नुसती मिठी पुरली नसती आणि अजून काय काय वाटलं असतं. सौमित्र वेडा आहे, काही बोलत असतो. मग नंतर तो ड्रेस कधी वापरलाच गेला नाही ना, असंच कपाटात पडून होता कुठेतरी. आज दिसला अचानक. तू घाल, तुला खूप छान दिसेल. चला सेंट मैत्रेयी, आता जरा गारगार लिंबाचं सरबत तयार करूया आपण. चला माझ्या मदतीला तुम्ही दोघी जणी. अगं पण अगं ए उठा. सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं, सुन रहा है ना तू, रो रहा हूँ मैं. नको रे, कशाला? घरात एवढं छान शुभ कार्य होणार आहे, कशाला गळे काढतोयस? आई तुला दिसत नसेल पण माझं मन रडतंय. असला कसला मुलगा आहेस रे तू. छान परीक्षा झालीये, मस्तपैकी उंडारायचं, तर ते नाही, नेमकं परीक्षेच्या आधी उंडारतोस आणि परीक्षा झाल्यावर सुट्टी त्याचे गळे काढतोस. खरं सांग, कुठली मुलगी तुला नाही म्हणाली का रे? नाही म्हणाली. असं नाही. सांग सांग, बोला ना. सांग बोला. काय जाऊ दे रे, सोडून द्यायचं. हे वयच असं असतं, या वयात होतं असं. तुला सांगतो, माझ्या एका मित्राला 15 मुली नाही म्हणाल्यात. त्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही. बाबा प्लीज, तुम्ही तुमचे किस्से तुमच्या मित्रांच्या नावावर खपवू नका. माझा विश्वास नाही आहे यावर आणि मी जातोय. तुला जायचंच आहे बाहेर. पत्रिका ठेवल्यात त्या बघ तिकडे, त्या वाटायच्या आहेत. साखरपुड्याच्या पत्रिका वाटायला नको. कसं आहे, आपण स्वतः नेऊन दिलं ना की कसं त्याला पर्सनल टच येतो निमंत्रणाला. बरोबर आहे तुमचं, पण तरी मी जाणार नाहीये. ओके, रट्टा देई ना. खरंच सध्या हात वरच आहे माझा. रट्टा देईन मी. तुला हे कळत नाहीये का तुझ्या फायद्याचं? दादाचं जर लग्न नाही झालं तर तुझं कसं होणार? त्याच टेन्शन आहे ना. दादाचं लग्न नाही झालं तर काही झालंय का रे विघ्नेश? काही नाही. तू ह्याचं काय ऐकते? एवढंसं पोरग ते येणं, त्याचं काय ऐकते ते सोडून. अहो तो हे बघ, काम करतो, सगळ्या पत्रिका माझ्याजवळ दे, मी नेऊन वाटतो. आणि तुझा विश्वास नाही ना माझ्यावर, ज्याला ज्याला पत्रिका देईल त्या प्रत्येकाबरोबर असा सेल्फी काढून आणून तुला दाखवतो, मग तर झालं. कशाला? मी लिस्ट केली आहे, त्याच्यासमोर अशी बरोबरची खूण गेली की कळेल की नाही कोणाला दिली पत्रिका आणि कोणा. आणि हे जाणार सगळ्यांकडे, म्हणजे तिथे खानपान सेवा होणार, सेल्फ्या काढणार. म्हणजे थोडक्यात काय तर साखरपुड्याचं आमंत्रण द्यायला जाणार आणि आपल्या घरात जेव्हा बारसं घडत असेल
तेव्हा हा माणूस परत येणार शिल्प्या बिल्प्या नको हा. देख रहा है ना तू. विघ्नेश तोंड बंद कर नाहीतर मी तुझं तोंड शिवून टाकेन. मी सुईदोरा घेऊन येते. ठीक आहे आता मी गप्प बसतोय. बंदच कर. आणि त्या पत्रिका आहेत ना त्या त्याला वाटायला सांगा आत्ताच्या आत्ता. सांगतो. नाही ऍक्च्युली मी आता इथून जातोच. मी हे गाणं गातोय याचा अर्थ जेव्हा जगाला कळेल ना वेळ निघून गेलेली असेल. देख रहा है ना तू. काही नाही हे फार जुने आयडिया आहेत. हे असे कामं टाळायचे. मला विचारतो काही नाही, तू काही काळजी करू नको, तो सगळे कामं करेल. आणि बघ तू नलू, आता आपल्या सौमित्राचा आणि मैत्रीचा साखरपुडा असा दणक्यात करू आपण. अरे एवढी जय्यत तयारी केलीये मी, आपण ती काय वाया जाणार नाही. असा देखणा साखरपुडा करू ना, लोकांनी असं नुसतं बघत बसले पाहिजे कार्यक्रमाकडे. मग खूप कामं राहिलेत तुमच्या वाटणीची. हो का? ऍक्च्युली ना बबली, मी तुला माझे सगळे कपडे नीट छान पॅक करून देते. तू सगळे 1 बाय 1 ट्राय कर. आय एम शुअर तुला सगळे छान दिसतील. आणि एक येलो कलरचा ड्रेस आहे जो मला सौमित्रने दिलाय. तो नक्की ट्राय करून बघ. तुला येलो खूप छान दिसेल. तसंही मला आता सौमित्राशी काही संपर्क ठेवायचा नाहीये. सो का ग? अगं काय नाही, जाऊ दे. सांगते काय झालं. मला ना सौमित्राच्या मोबाईलवरून मेसेज आला होता, आय लव्ह यू असा. एक्झॅक्टली. आणि तो मेसेज वाचून मला असं वाटलं की तो मला मिस वगैरे करतोय की काय अजून. म्हणून मग मी त्याच्या घरी गेले त्याला भेटायला. म्हणजे मला त्याची काळजी वाटत होती म्हणून मी गेले. तर तो एकदम व्यवस्थित होता. तो मला काहीच मिस वगैरे करत नव्हता. त्याला काहीच कशाचीच पडलेली नव्हती. मीच आपली मूर्खासारखी तिकडे गेले त्याला समजवायला. म्हणजे मैत्री वंश, तुम्हाला अजून पण असं वाटतंय का म्हणजे की सौमित्र भाऊजींनी तुम्हाला मिस करावं? नाही ग, तसं काही तिला वाटत नाही. ती प्रगल्भ झाली आता. आता दुसऱ्या कुणाशी सौमित्रेचं काही अफेअर झालं ना तरी तिला काही वाटणार नाही. हो ना मैत्री? हो, मला काहीच नाही वाटणार. बरोबर आहे. माई, मी काही चुकीचं बोलले का हो? अगदी बरोबर बोललीस तू. अगदी बरोबर लागू झाली मात्रा. मुळात तिला आतून असं वाटतंय ग की सौमित्रेनी खरंच तिला मिस करावं. रे ये संपलं का काम तुझं की बिझी असतो? हा म्हणजे काम तर तसं संपलंच आहे. पेशंट्सही गेलेत. मी आपलं अभ्यास करायचा प्रयत्न करत होतो. ते म्हणतात ना, पढ़ाई करने की चेष्टा कर रहा था. ओके देन यू कॅरी ऑन. मी सहजच ओके मी निघते. तू काय ते चेष्टा, अभ्यास करण्याची चेष्टा कर. मी हे अगं हे चेष्टा करतोय. बस. नाही अरे बस ग बस. आता मला सांग, तुला सकाळी काय झालं होतं ग? अशी का वागत होतीस माझ्याशी? ते सकाळी कामात होते मी, जरा गडबडीत होते. ठीक आहे, तू आता वाचलीस, कारण मला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. आज जो काही खतरनाक किस्सा घडलाय माझ्या आयुष्यात, त्यावरून माझं फिक्स झालंय की माझी एक फिल्मच चालू आहे, कॉमेडी फिल्म.
आमचा भाऊ विघ्नेश यांना कळलंय ब्रेकअप बद्दल. कसं ते विचार, मी सांगतो. महाशयांनी मेसेज केला मैत्रीच्या मोबाईलवर, आय लव्ह यू असा, ते पण चोरून. मग ऑफकोर्स त्यांनी रिप्लाय हाच करणं एक्सपेक्टेड आहे की नाही आपलं ब्रेकअप झालं. कळलं. तू नव्हता केलास म्हणजे मेसेज तो? हो. एक मिनिट, तुला कसं माहित मेसेजचं? ते मैत्रीने मला जळवण्यासाठी दाखवलं होतं रे. जळवण्यासाठी? मग जळलीस की नाही? जळलीस की नाही? काय? नाही, ऑफकोर्स नाही. I'm just laughing. बघा, नाहीतर तुलाच वाटायला लागायचं माझ्याबद्दल काहीतरी. हा, मग मला फ्लर्ट करायला कोणीच राहणार नाही. प्लीज असं काही करू नकोस. हा, तुला वाटत नाही ना काही? दादा दादा हे बघ, ह्या पत्रिका मला आईने वाटायला सांगितल्यात. आणि सॉरी दादा, मी अजून खोटं नाही बोलू शकत. अरे तुला सांगितलेलं मी, सांगून आलास ना घरात सगळं. नाही नाही, मी नाही सांगितलं. अरे मग आई समोर आली का नाही जमू शकत रे मला खोटं बोलायला. आणि तुला माहितीये ना आई कशी आहे, तिला वास येतो. अरे खोटं बोललं का, ती जासूस आहे, जासूस. अरे पण मग लपवून ठेवायचं. मी लपवून ठेवतोय रे. अरे ती तर काय अवघड आहे. अरे ती पेटली आहे, साखरपुड्याच्या आगीत ती पेटली आहे. अरे आणि आजकाल तिला कोणत्याही गोष्टीचा संशय येतो. अरे आणि माझ्याकडे अशी बघते रे आणि बोलते तुझे डोळे दाखव मला, तू खोटं बोलतोयस. अरे मी नाही बोलू शकत रे. तुला आईची भीती वाटते ना? हो. मग आपण एक काम करू. तू एक काम कर, तू आई समोर जाऊच नको, चेहराच दाखवू नको. म्हणजे ती आली ना काही विचारला, असं दाखवायचं मी काम करतोय, मी बिझी आहे म्हणायचं. असं मला भूक लागली तर मी आणून देईन ना तुला खायला. पण तू इथे असलास तर? अरे मग पैसे ठेवून जाईन तुझ्याकडे. अरे पण तुझे पैसे संपले तर? अरे माझे पैसे संपले तरी मी लोन काढेन आणि तुला खायला घालीन. भस्म्या झालाय का तुला? टॉयलेटला जाताना ती समोर आली तर? नाही, तेव्हा मी काही नाही करू शकत. पण हा, आपण एक करू शकतो. हा, तू तिला चेहराच दाखवायचा नाही, चादर घेऊन फिरायचं. कारण तुला आलेत पिंपल्स, खूप पिंपल्स आलेत असं दाखवायचं. हा म्हणजे त्या मग तू असं खोटं कारण सांग. एक्सक्यूज मी, हे एवढं सगळं करत बसण्यापेक्षा तू तुझ्या आई बाबांना सांगून का नाही टाकत? ते जास्त सोपं आहे की नाही? घ्या आता हिला, ते जास्त अवघड आहे कृती. अरे पण दुसऱ्या कोणाकडून तरी कळण्यापेक्षा तू सांगितलेलं बरं ना? ऍक्च्युली मी सुद्धा तेच सांगतो दादा, तू सांगून टाक, नाहीतर माझ्या तोंडातून बाहेर पडेल. नाहीतर मी एक काम करतो, मी हिमालयात पळून जातो आणि तुम्ही त्यांना सांगा की मी संन्यास घेतला. ओके? तुझे आई बाबा आहेत ते, तुला समजून घेतील ते. तू नाही ओळखत गे त्यांना. रे मैत्री वंश, तुम्हाला अजून पण असं वाटतंय का म्हणजे की सौमित्र भाऊजींनी तुम्हाला मिस करावं? तुला कसं माहित मेसेजचं? ते मैत्रीने मला जळवण्यासाठी दाखवलं होतं रे. मग जळलीस की नाही? नाही, ऑफकोर्स नाही. बघा, नाहीतर तुलाच वाटायला लागायचं माझ्याबद्दल काहीतरी. तुला वाटत नाही ना काही? हे एवढं सगळं करत बसण्यापेक्षा तू तुझ्या आई बाबांना सांगून का नाही टाकत? ते जास्त सोपं आहे की नाही? घ्या आता हिला, ते जास्त अवघड आहे कृती. अरे पण दुसऱ्या कोणाकडून तरी कळण्यापेक्षा तू सांगितलेलं बरं ना? ऍक्च्युली मी सुद्धा तेच सांगतो दादा, तू सांगून टाक, नाहीतर माझ्या तोंडातून बाहेर पडेल. तुझे आई बाबा आहेत ते, तुला समजून घेतील ते.